घेतला जातोय. धन्यवाद करण सर. आपण महत्वाचा आपल्या वेळेतील महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही आपल्या मनापासून धन्यवाद देतोय. नक्कीच करण ठक्कर यांच्या हातामध्ये आपण जर्सी पाहू शकतो बेस्ट ऑफ 32 शिराळ्याची. आणि भगव्या जर्सीमध्ये भगवी जर्सी परिधान केलेला आपण संघ पाहतो एका बाजूला बेस्ट ऑफ 32 शिराळा आणि निळी जर्सी परिधान केलेला आपण संघ पाहतो बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र. आणि बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र संघ नक्कीच एक अविस्मरणीय सामना आपल्या समोर रंगला जाणार आहे. नक्कीच मनोरंजन शुभ असं टॉस केला जातो. टॉस हेड इज कॉल. 32 शिराला टॉस जिंकला. निर्णय का असेल? सॉरी, पश्चिम महाराष्ट्र संघाने टॉस जिंकला. निर्णय का असेल? आम्ही गोलंदाजी करू. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल आणि संपूर्ण एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगणार? 4 ओव्हरचा सामना असेल. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं ह्या वर्षाचा पहिलाच प्रयोग असेल की रेस्ट ऑफ वर्सेस कुठल्या तालुक्याची टीम असेल तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. बॅटिंग आलं वाटायला. आता स्क्वॉड काय असेल पूर्णपणे आपला? स्क्वॉड तर पूर्ण रेडी आहे आपला. आता बघूया, दोन्ही टीम चांगल्या आहेत, प्लेयर पण चांगले आहेत. मॅच चांगली होईल. आम्ही चांगला प्रयत्न करू खेळण्याचा आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगणार बाबा? आयोजन कसं वाटतं इकडे आज मनाची स्पर्धा आपण पाहतो मराठा बना चषक. काय सांगणार एकंदरीत या स्पर्धेबद्दल संपूर्ण? मला मनापासून सगळ्यांना खूप खूप अभिनंदन दोन्ही टीमाला. आणि जो आयोजन केलेलं आहे खूप एकदम अप्रतिम आहे. खूप छान आयोजन केलेलं आहे इकडे. आणि खूप धन्यवाद सुनील कांबलेला आणि चेतन पाटीलला. तसंच बेस्ट ऑफ लक दोघी टीमाला. थँक्यू सो मच. मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला 32 शिराला त्यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र. मैत्री चांगली होण्यासाठी ही स्पर्धा भरवण्यात आली आणि या स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ आपण पाहतोय खिरवली ग्रामस्थ आणि चेतन पाटील यांची प्रचंड मेहनत. टॉस गमवलं 32 शिराला. वाट्याला बॅटिंग आलं. फिटिंग लगेच सेट करून घ्यायचे. 4 षटकांचा सामना. मैत्रीपूर्ण मॅच. आपल्याला एकमेकांच्या ऋणांद बंधन वाढवण्यासाठी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय मराठापणा चषकामध्ये. चार षटकांची मॅच आणि प्रत्येक इनिंग साठी 20 मिनिटाचा कालावधी आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. अजूनही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. मैत्री बंधन वाढवण्यासाठी ही मॅच आपल्याला भरवण्यात आली आहे. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. 32 शिराला त्यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र. मातबदार 2 संघांमध्ये कमालीचा सामना रंगताना पाहायला मिळेल. मजा येईल या मॅचला.
12th मॅन आमच्यासोबत जोडले गेले. चर्चा करू आपण या मॅचची, जी संपूर्ण पंचकृषीला या मॅचची आतुरता होती, ती मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य बारक्याबाई यांच्याकडून 3 षटकारासाठी तब्बल 300 रुपयाचे कॅश प्राइज. गोमाता चषकाचे यशस्वी आयोजक दोन्ही संघासाठी आहे. बक्षीस सर्वांना समान आहे, हे बारक्या भाऊची ओळख आहे. आणि सातत्याने आम्ही पाहत असतो बारक्या भाऊचं आयोजन अगदी टॉपचं आयोजन असतं. बऱ्याचदा मग या अंगामध्ये देखील बारक्या भाऊंची टॉपची स्पर्धा आम्ही पाहिली. जुनगरच्या क्रीडा नगरीमध्ये सातत्य टिकवलंय या माणसाने. आणि क्रिकेटसाठी नेहमीच प्रचंड प्रेम. क्रिकेट सोडणं देखील आता मात्र 12 मॅन म्हणून तो नेहमीच असतो. तुमच्या पाठीची पाठी राखा म्हणून उभा असतो. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मैत्रीपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय 32 शिराला ताकदवान संघ तगडी तारकास घेऊन उतरलेत. मैत्री बंद दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच पाहायला मिळतोय. डावाला होईल सुरुवात. ऑफिशियल पंच आपण पाहतोय कैलाश नाईक, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद भगत सर MC पंच. ड्रोनच्या सहाय्याने प्रत्यक्ष कॅप्चर केले जातात. अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळतोय. पॉवर प्ले स्पोर्टच्या माध्यमातून या वाहिनीचे सर्व आपण पाहतोय. अरविंद मस्कर आणि त्यांची टेक्निकल टीम 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. दिमागदार 16 मराठा बाणा चषक 2025-2026 पर्व क्रमांक 4 मध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना पॉवर प्लेचे षटक जबाबदारीने फेकावं लागेल. पाटणचा एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे अतुल भालेराव, गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. फिल्डिंग सेट करत असताना प्रत्येक अँगलने व्ह्यू कैद केला जातोय ड्रोनच्या साहाय्याने. या मॅचची संपूर्ण अतुल भालेकर गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राला देखील घ्यायला भाग पाडेल. ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मराठा बाणा चषक 2026 पर्व क्रमांक 4 मध्ये एक आगलं वेगळं दिमागदार असं आयोजन पाहतोय. चेतन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. खेरवडे गावाची ही मानाची स्पर्धा. पंचांचा ग्रीन सिग्नल. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वप्नील त्याच्या साथीला बॅटिंगसाठी सज्ज. महादेव आतून पहिला बॉल फेकण्यासाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. चौथ्या मॅच रेषेने पहिला बॉल रम्यमध्ये व्यक्त पाहायला मिळतो. डेड बॉलचा इशारा. अतुल निष्णात गोलंदाज आहे आणि सातत्याने चांगली गोलंदाजी करत आला. आज मात्र आपल्या विभागाला बिलॉंग करत असताना पश्चिम महाराष्ट्राकडून खेळत असताना हे बॅटल मात्र चांगलं रंगताना पाहायला मिळेल. पहिला बॉल ऍक्शन पाहू शकता. पहिल्याच बॉलवर बॉलला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. दन दन करत चाललाय. 4-4-4 चौकार. कमालीचा फटका पाहायला मिळतो. स्वप्नीलच्या बॅट मधून इन्फॉर्म खेळाडू जागा बनवली आणि त्यानंतर हा फटका सजवला गेला. अप्रतिम आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. खिरवडे चषकामध्ये मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये हे 2 बलाढ्य संघ. ऑन साइडला स्वप्नीलच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमा पलीकडे. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. इन्फॉर्म खेळाडू सेट झाला. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. फटकेबाजी कडक करताना पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यासाठी भाग पाडलाय. अजय शेठ पाटील यांच्याकडून 3 षटकाराला तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि गोल चषकाचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 32 शिराला म्हटलं की आपल्या जिल्ह्याला, आपल्या सांगली जिल्ह्याला आणि आपल्या तालुक्याला इथे सपोर्ट करण्यासाठी आज आला. कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळतो. आतूनवर आक्रमण केले जातं. सेट झाला फलंदाज. निष्णात आक्रमक विध्वंस खेळाडू आणि
चांगला खेळ करत आला. हो इथे समोर उडवलाय सरळ रेषेमध्ये स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच 6 धावांसाठी बॉलला पाठवलाय. कमालीची बॅटिंग करतोय. शानदार कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याच फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आणि खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने गाजवत आलं. आज आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवतोय. 2 संघ बलाढ्य आहे आणि त्यांच्या विरोधात बॅटर रंगताना पाहायला मिळतो. अजय पाटील बारक्या भाईकडून जर अजून एक षटकार आला तर तब्बल 300 रुपयाचे कॅश प्राइज आणि त्याचबरोबर बाबूभाईकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. स्वप्नील मॅचला गरम केले. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. पुढचा बॉल हो इथे कट केला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला जज करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. बॅकअप चांगलं पाहायला मिळतोय. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये हे घमासान युद्ध पाहायला मिळतोय. याच गोष्टीची चर्चा होत होती, उल्लेख होत होता या स्पर्धेची आणि मराठा बाणा चषकामध्ये सातत्याने आपण पाहतोय काही ना काही संकल्पना असते नवीन करायचं आणि ते चेतन पाटीलने केलं आणि त्यांच्या खिरवडे गावानी ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. हो हो जसा टाकला तसा मारलाय. जेवढा वेगाने टाकलाय तेवढ्या वेगाने बॉलला पाठवलाय घोषांकित क्षेत्राकडे. मैदान अपुरं आहे त्यामुळे फायदा होत नाही बॅटिंग करत असताना. महादेवचा फटका चांगला होता. एकच धाव त्यांना पाहायला मिळतो. लॉंग लेग रिझन कडे बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. अतुलचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये बेधुंद करणारी बॅटिंग पाहायला मिळतो. एका बाजूने महादेव दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बॅटिंग साठी स्वप्नील. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर तब्बल 300 रुपयाचं त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अक्षय म्हसकर करून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल समोर खेचलाय. लॉंग आपला पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम षटकार. कडक बॅटिंग पाहायला येतो मैदानाच्या आतमध्ये. या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 24 आकड्यावर. टॉपच्या गोलंदाजावर आक्रमण केले होते. आतून सातत्याने चांगली गोलंदाजी करीत आला मात्र आज थोडासा मार खाला या मॅच मध्ये. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील त्याच्या साथीला महादेव. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. तालुक्याला प्रेझेंटेन करत असताना बॅटिंग अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 24. नवीन गोलंदाज राहुलला प्राचार्य करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्राकडून राहुलला खेळपट्टीचा पाहायला गेलं तर पूर्वीकडून येणारे वारे फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि त्याचाच फायदा घेत असताना मैदान अपुरं आहे आणि बॅटिंग देखील चांगली होताना पाहायला मिळतोय. महादेव आणि स्वप्नील खेळ भरलाय आज मात्र चांगल्या रंगात मिळतोय ढंगात आलेत. जेव्हा तालुक्याला प्रेझेंट करतात तालुक्याचं क्रिकेट अगदी खुल्या गटाचं क्रिकेट हे सातत्याने खेळत आलं. ग्रामीणचे हे खेळाडू आपण पाहतोय. आज मात्र आपल्या तालुक्याला तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे येतात आणि त्यातून हे येणारे खेळाडू आपण पाहतोय. 24 धावा फलकावर. 4 षटकांचा सामना. मॅचला मजा येईल. स्वप्नील राहुलचा पहिला बॉल चॉप केला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल ऑन साइडला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. एकच धावील सिंगल घेतली जातोय. शांत आणि संयम दाखवला जातो. सावध पवित्रा धारण करत असताना स्वप्नीलला पाहायला मिळतोय. माहिती ही मॅच किती महत्वाची आहे. कुशल मुवमेंट आहे आणि या मॅच मध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये फटका सजवला. लॉंग ऑफला प्रोटेक्शन तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फिल्डिंगचा स्टँडर्ड दर्जा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. राहुलची षटक क्रमांक 2 मध्ये
सांघिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक फेकतोय. चांगलं बॅटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अकुटप्प्याचा बॉल वार केलाय. फटका गॅप मध्ये फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग होते. दुसरीचा कॉल, दुसरी धाव देखील भरधाव वेगाने घेतली जाते. 4 धावा सेव्ह करत असताना 2 धावा सेव्ह केल्यात. जर बॉल निसटला असता तर किमान 4 धावा असते या बॉलवर. मात्र फिल्डिंगचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. फटकेबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये बेधुंद करणारी फटकेबाजी पाहायला मिळतोय. लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. 1+1 2 धावा येतील. बाय 1 गेट 1 फ्री. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. कमालीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. डू अँड डाय ची लढाई आपण पाहतोय. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र, त्यांच्या विरोधात 32 शिराळा. मॅचला मजा येईल. कमालीचं आयोजन आपण पाहतोय. चेतन पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम खेरवडे गावाची मायाची स्पर्धा आपण पाहतोय. मराठवाडा चषक 2026 पर्व क्रमांक 4 मध्ये. इथं दांडी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज स्वप्नीलला जावं लागतं माघारी. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. ज्या खेळाडूने दमखम दाखवला, चांगला खेळ केला होता, त्या खेळाडूला माघारी पाठवलं. धक्का क्रमांक 1. त्याच्या बॅट मधून 20 धावांची स्फोटक खेळी करणारा स्वप्नील होतोय आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अमर माने. डाव्या हाताचा विध्वंस खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असताना चांगला खेळ केला या खेळाडूने. धावफलकावर 30. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. अमर माने पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. सातत्याने चांगला खेळ करत आला. मानेवाडी संघाकडून सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय. आज मात्र आपल्या तालुक्याच्या टीम मधून खेळताना पाहायला मिळतोय आणि अस्तित्वाची लढाई. समचनमारी ट्रॉफी आपण पाहतोय. ज्या ट्रॉफीकडे लक्ष वेधलं असेल. प्रेक्षणीय मॅच आहे, मात्र मॅचला मजा येणार. कमालीचं आयोजन आपण पाहतोय. बॅटिंग लाईनअप तगडी आहे. दोन्ही संघामध्ये टारकास आहेत. एक खेळाडू घेऊन अगदी चांगला संघ बांधला गेला. हीच तर ओळख राहिली आहे या परिसराची आणि आपल्या संघाला आपल्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय. वेगाने टाकला, चॉप करायचा प्रयत्न होता. चांगला बॉल, भन्नाट भरधाव वेगाने टाकलेला बॉल. गोलंदाजी राहुलची चांगली राहिली. षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर अतुलने 24 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर पलटवार केला राहुलने. आतापर्यंत बॅटिंग करत असताना थोडासा डाव मंदावलाय, मात्र इथून एखादा हिट येणं गरजेचं असेल. मोठी मॅच आहे आणि लक्ष वेधलं असेल या मॅच कडे. आडव्या बॅटने बॉलला हुक केलाय. गॅप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. चांगली फिल्डिंग होताना पाहतो. सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 31-31. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 1-31. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता अतुलने 24. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केला 7. राहुलचं षटक निर्णायक राहिलंय. महत्वपूर्ण षटक हाताळलं गेलं. कमालीची गोलंदाजी होताना बालमध्ये मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल याकडे देखील आता अनेक प्रश्न पडतील. त्यामुळे एक खेळाडू महत्वपूर्ण आहे आणि गोलंदाजी पाहायला गेलं तर अगदी 11 खेळाडू आहेत आणि 11 शिलेदार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली टारकास आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज देखील अव्वल दर्जाचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर संकेतला प्राचरण करण्यात दिलं. षटक क्रमांक 3 मध्ये. वेगवान ते तर्रार गोलंदाज सातत्याने चांगला खेळ करत आला. आज मात्र आपल्या पश्चिम महाराष्ट्र टीम साठी चांगला खेळ करायचा. दुसऱ्या बाजूने 32 शिराला अमर माने विध्वंस खेळाडू आहे. टेप बॉल मध्ये देखील षटक फेकण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आपण पाहतोय. सातत्याने चांगला खेळ करत आलाय. इथे बॉल उंच गेलाय. स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलाय. बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी ठोकलाय. अमर मानेच्या बॅटमध्ये होतोय हा देखना दर्शनीय षटकार. कमालीची बॅटिंग करतोय. डाव्या हाताचा खेळाडू आहे आणि सातत्याने चांगला खेळ करत आला. मानेवाडी संघासाठी आज मात्र जिल्ह्याला प्रेझेंट करत असताना चांगला खेळ करताना दाखवतोय. या मॅच कडे लक्ष वेधलं असेल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं.
नवी मुंबईचे देखील लक्ष वेधलं असेल. नवी मुंबईमध्ये हा खेळला जाणारा सामना श्रीकृष्ण दिवाच्या मैदानावरील मॅच पाहतोय. ऐतिहासिक मैदान आहे आणि साक्षी आहे सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळतात आणि त्यात आज ही आपण पाहतोय 32 शिराला विरोधात पश्चिम महाराष्ट्र. अरे बॅटने फटका खेचला. गॅप मोठी होती मात्र क्षेत्ररक्षण वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा चांगला आहे. धावा सेव्ह केल्या जातात. 2 धावा सेव्ह केल्या गेल्यात. इथून बॉल निसटला असता तर बाउंड्री आली असती मात्र 2 धावा त्यांना पाहायला मिळतात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 39. 39 फलकावर धावसंख्या पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 फेकत असताना संकेतचं षटक अप्रतिम पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुढचा बॉल इथे मात्र फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमधी बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतोय अमर माने. पोलीस दलामध्ये आहे आणि चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. दुसरा उडवलाय. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तो देखील चांगला एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि ओळख देखील आहे त्याची. सातत्याने चांगला खेळ करत आलाय. आज जिल्ह्याचं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल हाताला होता. रन घेण्याचा प्रयत्न चालवला पाहावं लागेल. धावचित फलंदाजाला महादेवला माघारी जाऊ लागते. धक्का क्रमांक 2 लागला बॅटिंग करत असताना 32 शिराला या टीमला. या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. कमालीची गोलंदाजी षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना प्रत्येक खेळाडू चर्चा करत असताना पाहायला मिळतो. मैत्रीपूर्ण मॅच आहे. 45 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मयूर पन्नालकर विध्वंस खेळाडू आहे. सातत्याने चांगला खेळ करत आला. या खेळाडूच्या नावावर शतक देखील आहे. शतकवीर म्हणून ज्याला ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मयूरला डावाला सावरावं लागेल. सातत्याने जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा चांगला खेळ करत आला. म्हणून या खेळाडूची चर्चा नवी मुंबई असेल अगदी पाहायला लागलं तर महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची चर्चा आहे आणि छाप सोडली आपल्या नावाची. बऱ्याचदा नवी मुंबईमधून देखील आयकॉन खेळाडू पाहायला मिळतो आणि खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने गाजवत आला. आणि या महिन्याच्या अंतिम शहापूरची टुर्नामेंट खेळण्यासाठी देखील तो सज्ज असेल. आता जानेवारीच्या 29 तारखेला ॲज अ आयकॉन म्हणून तो पाहायला मिळेल. मोठं नाव आहे या परिसरामध्ये मयूर पन्नालकर. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉलचा. टेडी बॉय देखील तिथे उभे आहेत. अदाकारी करतात. ऍक्शन आपण पाहतो त्यांचे देखील. प्रत्येक खेळाडूचे हावभाव कैद केले जातात. ड्रोन कॅमेरा आणि त्याच्या साह्याने देखील कैद केले जातात. पुढचा बॉल संकेतचा. ऑन साइडला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. कडक. षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 52 आकड्यावर. 52ला 2 धक्के लागले. मीनाक्षी TVS वाशी हे शोरूम आहे तर या शोरूमला तुम्ही भेट द्या. तुम्हाला बाईक टू व्हीलर अगदी योग्य दरात तिकडे मिळतील. संपर्क करण्यासाठी चेतन भाऊंशी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्या शॉपला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. अप्रतिम मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 साठी अंतिम षटक भैरवीचे षटक. कमालीचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विशाल शेवटच्या षटकात बॅटिंग साठी अमर देखील सज्ज आहे. बॅटल देखील चांगला पाहायला मिळतोय. विशाल आणि अमर. इथे खोडून काढला. गॅप मध्ये बॉल चालला दन करत
प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग होते पाहायला होत्या. एकच धाव, स्वतःवर भरोसा दाखवला मयूर पन्नालकर. बुद्धिवांश खेळाडू आहे आणि सातत्याने चांगला खेळ करत होता. पहिल्याच बॉलवर षटकार डोगला, हे ओळख आहे या खेळाडूची. अद्याप या षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मयूरच्या मनात असेल की मी 5 बॉल खेळून काढेल आणि जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. हो, मयूरसाठी बॉल उचली घेणारा बॉल टेक ऑफ झाला. व्हाईट बॉलचा इशारा आहे तो कैलास नाईक सरांचा. कमालीची या पॅनलच्या माध्यमातून अप्रतिम भूमिका राहिल्या पंचांची या स्पर्धेमध्ये. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. पुढचा बॉल वो समोर खेचला, ऑन साइडला ड्राईव्ह केला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. जंग करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बेधुंद करणार हा चौकार मयूरच्या बॅटमध्ये येतोय. मान्यवरांना विनंती असेल, आदरणीय सन्माननीय प्रकाश जाधव भाऊ, युवा उद्योजक खिरवडे, पांडुरंग पाटील पहलवान, समाजसेवक खिरवडे यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध झालं. आपलं सर्वांचं मनापासून आभारी आहोत. हो, उचलून घेणारा पाठीमागे आपण पाहतोय पृथ्वीराज यादवने टिपला असेल आणि संपलाय मयूर पन्नालकरचा खेळ. बॅटिंग करत असताना धक्का क्रमांक 3 मयूर होईल आउट. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये अप्रतिम भूमिका राहिल्या. धावफलकावर धावसंख्या स्थगित आहे. धावसंख्या षटक क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर मराठे. अमर हे बॅटला आता पाहायला मिळतोय. 2 खेळाडू पाहायला मिळतोय. अमर मराठे तात्या या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि सातत्याने हा देखील खेळाडू खुल्या गटाचं क्रिकेट खेळत आला आणि तात्याने अनेकदा मग चांगली बॅटिंग करत आला. 32 शहरामधला अजून एक मोठं नाव. हो, तात्यासाठी हा बॉल पाठीमागे विकेट किपर चांगली भूमिका बजावत असताना पृथ्वीराजने टिपला जाईल आणि तात्या मराठेचा संपलाय खेळ. कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागून अप्रतिम भूमिका करत असताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3 अमर मराठीच्या स्वरूपात लागताना पाहायला मिळतं. 32 शिराला या संघाला दबाव टाकला गेला. अंतिम षटकामध्ये विशालचं षटक निर्णायक राहिला. कमालीची गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 4 मध्ये मिकी माऊस चर्चा करतोय. आज डान्स होणार, जलवा दाखवणार तो देखील. कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय सामना आणि या मॅच मध्ये पाहतोय चमचमणारी ट्रॉफी. या ट्रॉफीकडे लक्ष वेधलं असेल. अक्षयने जर एक षटकार ठोकला तर आदरणीय अजय पाटील साहेबांकडून तब्बल 2,000 रुपयाचे कॅश प्राइज. दमदार व्यक्तिमत्व आणि आज अक्षयचा खेळ भरलाय. कमालीची बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये आणि याच मैदानावर चांगला सराव करत आला आणि त्याला चांगला खेळ करावा लागेल, दमकम दाखवावी लागेल बॅटिंग करत असताना. धावसंख्या देखील 58 स्टॉप झाल्या. मात्र इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल अक्षयला. सातत्याने चांगला खेळ करत आला अक्षय. हो, वेगाने टाकलेला खोदून काढलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टोवर टाकलेला हा बॉल, फुलर लेनचा बॉल. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय. जर लेफ्टी रायटी हे कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय तेव्हा थोडीशी डोकेदुखी वाढली जाते. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल आणि हे चित्र सातत्याने पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आला. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, लॉंग ऑन. हो, वेगाने टाकलेला बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळाला. विशालची गोलंदाजी धारदार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4चा खेळ पूर्ण झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 60. 61 करायच्यात.
उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र. मैत्रीपूर्ण मॅच पाहतो आपण. युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. बेस्ट ऑफ 32 शिराळा विरोधात बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र. चांगली धावसंख्या सेट केली बॅटिंग करत असताना. तब्बल धावा केल्या तर 60 आणि 61 पाठलाग करायचा. मॅचला मजा येणार. काय रणनीती आखली जाईल, कशा प्रकारचे हे धावसंख्या केली जाईल याकडे येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. कमालीची मॅच आपण पाहतोय. दमदार आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. मराठा चषकामध्ये अभिमानची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन करायचं असतं आणि तेच संकल्पना घेऊन चेतन भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम उतरली होती आणि पश्चिम महाराष्ट्र विरोधात बेस्ट ऑफ 32 शिराला असं ही मॅच पाहायला मिळतो. प्रेक्षणीय सामना. मॅचला मजा येणार. भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आणि कालपासून ज्या वाणीने खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केली आमची परममित्र आणि नवी मुंबई समालोचन क्षेत्रातील एक अगदी उगवता सितारा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. पण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर चेतनजी गावंड सरांचा सन्मान या मंचावर केला जातो. अजय पाटील साहेबांच्या शुभस्ते हा सन्मान या मंचावर केला जातो. अजय पाटील साहेबांची शुभ हस्ते व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ नवी मुंबई मिस्टर चेतन गावंड यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी खूप चांगलं समालोचन कालपासून आपण ऐकलीत आणि एक वेगळ्या स्पर्धेसाठी जाण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून ती रजा घेतात. त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान या मंचावर केला जातोय. मराठवाडा चषक ही स्पर्धा तुमच्या वाणीने खऱ्या अर्थानं गाजवली त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच चेतनजी गावंड, आपलं मनपूर्वक आभार आहे. चला मॅचच्या दिशेने ज्या सामन्याची चर्चा अखंड पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये केली जाते ती मॅच मध्ये बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ 32 शिराळा. पहिला डाव पण पाहिला आणि बेस्ट ऑफ 32 शिराळा टीमने बॅटिंग करत असताना 60 धावा उभारल्या, 61 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्याचा पाठला करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पश्चिम महाराष्ट्र टीम कडून येत असताना पृथ्वीराज यादव आणि त्यांच्या समेत राजू कंक हे दोन मॅटर. पृथ्वीराज यादवचा विचार केला तर 2023-24 या कालावधीमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा किताब NNPL ने याच खेळाडूला दिला होता आणि आपल्या टीमसाठी काय परफॉर्मन्स केला होता याच पृथ्वीराज यादवने. नुकतीच झालेली NMTCA प्रेझेंट स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील चमकदारी कामगिरी पाहायला मिळाली आणि आज जर पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी सलामीवीर म्हणून पाहायला मिळते. एक टेक्निकल प्लेअर म्हणून संबोधला जातो. शांत स्वभावाचा खेळाडू पण तितकाच आक्रमक खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. घणसोली नगरीमध्ये 70-70चं एक शॉप आहे, त्यामध्ये विकी भोईर आणि पृथ्वीराज यादव या दोघांच्या माध्यमातून ही शॉप देखील उभारण्यात आला आणि आज या मॅचसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय अमर मराठे तात्या. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, चेंडूने घेतलाय
अगदी चौकाराच्या दिशेने जातो आणि पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. मागच्या इनिंगची सुरुवात देखील चौकाराने झाली होती आणि ते स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार आला होता आणि या मॅचची या इनिंगची सुरुवात देखील चौकाराने झाली. पृथ्वीराज यादवने सुरुवात करून दिली. 100 धावा होऊ शकतील त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पृथ्वीराज यादव क्षमता ॲबिलिटी आहे, कॅपेबल आहे, पोटेन्शियल आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइड ऑन ड्राईव्ह केला. सिली मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. अमर मराठीचा विचार केला तर नुकतीच झालेली धर्मवीर आनंदी चषक या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब आपला नावी केला होता आणि खुल्या गटामध्ये संघ खेळत असताना या टीमने देखील कमालीचं क्रिकेट खेळलं होता. सुपर परफॉर्मन्स केला होता. जोशी फुल टॉसला टर्न खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा रेषे पलीकडे पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून येतोय. पहिला धमाका चेंडू सीमा रेषा षटकार यासाठी तो जाणला जातोय. पृथ्वीराज यादव नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी केली आणि बघता बघता पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक संघामध्ये खेळत असताना या खेळाडूने देखील आपली दमखम दाखवली. ऑप्शनच्या बाहेर लाईन पाहावी लागेल. अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 धावा दाखल लागलीत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 15ची सरासरी राखावी लागेल. 15 पूर्णांक जवळजवळ 25ची सरासरी राखावी लागेल. लोअर फुल टॉस बॉडीला बेंड केलाय. बॉल मिड विकेट रिजन मध्ये सेंड केलाय. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून येतोय. आणखी एक प्रहार चेंडू सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट. काय स्वतःला अगदी बेंड करून स्ट्रोक खेळलाय. लोअर फुल टॉस वर लाजवाब स्ट्रोक. ही खासियत आहे पृथ्वीराज यादवची, जो 360 खेळतोय, ज्याकडे नजाकत आहे, टायमिंग आहे. टायमिंगचा धनी म्हणून मानला जातोय खेळाडूला. पुन्हा एकदा टर्न खेळलाय. पुन्हा एकदा हवाई सफर. हवा के साथ साथ घटा के संग संग षटकाराची बोली भाषा बोलली जाते. पृथ्वीराज यादव सेट ऑन फायर. लगातारच्या 3 बॉलवर 3 मॅक्सिमम. टीमची धावसंख्या जण पोहोचते 23 आकड्यावर. वाटा स्टार्ट. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटले जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचे शेवट देखील चांगला होतोय. पृथ्वीराज यादव यासाठी जाणला जातो, यासाठी ओळखला जातोय. तो अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर, मैं तो एक समंदर हूं, मेरी गहराई नापने की कोशिश मत कर. पृथ्वीराज यादव या मॅच मध्ये चांगला खेळ करत असताना टीमची धावसंख्या 23. इनसाइड आउट खेळ असा प्रयत्न करत असताना प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये जर पाहिले तर 24 धावा झाल्या होत्या आणि या डावामध्ये 23 धावा झाल्यात. म्हणजे सामना अजूनही बरोबर आहे. मॅच अजूनही बाकी आहे. आज एक्झिबिशन सामना आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्राचे तारे सितारे तर दुसऱ्या बाजूला 32 शहराचे तारे सितारे. हे दोन्ही तारे सितारे मात्र मैदानाच्या आतमध्ये अवतरताना दिसतील. औचित्य आहे मराठवाडा चषक. ही स्पर्धा का गाजली? कारण की 2 गाव 1 संघ असा एक फॉर्मॅट आणि 1 गाव 11 असा एक फॉर्मॅट. चला स्पेजची पूर्तता करा. चला थोडीशी इंजुरी होते. पृथ्वीराज यादवने खूप चांगला स्टार्ट करून दिला. बिनगडी बाद 23 धावा 22 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर करावं पाहिल्या तर 38 धावांची आवश्यकता. 39 धावांची आवश्यकता. 38 धावांची आवश्यकता. अठरा 38 असं इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. चला सामना स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम बेस्ट ऑफ 32 शिराळा. आज हा मैत्रीपूर्वक सामना आहे पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर संघर्ष पाहायला मिळतोय. जरी आपण मैदानाच्या बाहेर मित्र असलो तरी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत. त्यामुळेच जरी आपला खूप जवळचा मित्र असेल तरी देखील त्याच्या गोलंदाजीवर मोठे प्रहार करावं लागतं. हे आहे क्रिकेट. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर माने वाडीचा सितारा
मिस्टर अमर माने गोलंदाजी ट्रॅकवर आला. राजू कंक आपल्याला पाहायला मिळतोय. खराट क्रिकेट गाजवणारा राजू कंक पहिल्याच बॉलवर काय घडलंय. खूप चांगला झेल पकडला जातोय महादेव कदमच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय. बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र संघाला राजू कंकला परतावा लागेल. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही आणि मिड विकेट रिजन मध्ये महादेव कदमने चांगला झेल पकडला. पहिला धक्का. मॅच मध्ये पलटवार करण्याची अगदी क्षमता हा खेळाडू म्हणजेच मानेवाडीचा सितारा अमर माने हा खेळाडू आहे. ज्या खेळाडूच्या नावावर देखील अनेक रेकॉर्ड आहेत. गोलंदाजी करत असताना किंवा फलंदाजी करत असताना आजी मला भूमिपुत्र मैदान आठवते. 5 बॉलमध्ये 5 षटकार त्याने लगवले होते आणि सातत्यपूर्वक कामगिरी करत असताना CRPF मध्ये जवानामध्ये तैनात असताना SRPF या क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. एकदा तो कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा कंप्लीट होत असताना काय घडलं. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. कमबॅक केलं, वापसी केली अमर मानेने. ह्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट आली, राजू कंकला बाद केलं. त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिली तर सिंगल आली. आता इक्वेशन बदलला. अजूनही जर पाहिलं तर 37 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 16 बॉलचा खेळ बाकी आहे. अकोटप्प्याचा बॉल बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी होती, गमावली विकेट कीपरने. नाना आपल्याला पाहायला मिळते विकेट कीपरच्या भूमिकेत. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फुललेचा चेंडू मिस करत असताना चेंडू जातोय गोलशांकित क्षेत्रामध्ये. न्यू बॅटर आपण पाहिलं राहुल वांगडे फलंदाजीसाठी आलाय. जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवर आता फक्त 2 धावा पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 4 बॉलचा केस संपला. 25 धावा दाखल कराव्या लागेल. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. डाऊन द लेग साइड यशांचा वेग. असं वाटलं होतं की व्हाईट बॉल आहे पण अचूकता भेदकता अमर मानेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मानेवाडीचा सितारा या मॅच मध्ये अगदी टर्निंग पॉइंट मध्ये हे षटक हाताळत असताना इम्पॉर्टंट विकेट प्राप्त करत असताना राहुल वांगडेला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र संघाला. फलंदाज बाद होत असताना काय सुपर बॉलिंग, लाजबाब गोलंदाजी. मानेवाडीचा हा सितारा आज 32 रना बेस्ट ऑफ 32 टीम साठी काय गोलंदाजी करतो. आदरणीय प्रकाश
न्यू बॅटर मिस्टर क्षितिज मोरे. क्षितिज मोरेचा विचार केला तर सीबीटी टीम कडून तो बिलॉंग करतोय. अनेक वर्ष नवी मुंबईत क्रिकेट खेळत असताना क्षितिज मोरेने देखील चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी. क्षितिज मोरे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे, आपण पाहू शकाल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर महादेव कदम, ज्या खेळाडूने देखील कदमवाडीचं क्रिकेट गाजवलं 32 शिराळा टीमसाठी किंवा या असोसिएशनसाठी चांगलं क्रिकेट खेळलं. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. पृथ्वीराज यादव स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुल टॉस वर आय एम द बॉस सांगणारा पृथ्वीराज यादवच्या बॅटमध्ये 2 षटकार, 6 धावा, सुपर स्ट्रोक. आता हा सामना राहिलाय तो म्हणजेच बेस्ट ऑफ 32 शिराळा वर्सेस पृथ्वीराज यादव. जर पृथ्वीराज यादवची विकेट प्राप्त झाली तर हा सामना जिंकू शकतो, पण विजय आणि पराभव यामध्ये उभा असणारा खेळाडू म्हणजेच पृथ्वीराज यादव. सुपर बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. 28 धावांचं योगदान दिले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आकड्यावर. समीकरण बदललं, अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 30 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स मिस्टर पृथ्वीराज यादव. सुपर बॅटिंग यावेळेस देखील ऑन द अप, फटका दमदार आहे, लाजवाब फलंदाज आहे. साहेबांना देखील विनंती करतो, त्यांना देखील मंचावर या. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. विघ्नार्था रोड लाईनचे सर्वा त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. साहेब प्लीज मंचावर या. ऑन साइड ऑन ट्रॅक केला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. न्यू बॅट्समन क्षितिज मोरे पाहायला मिळते. मॅच मध्ये वापसी आता 8 मध्ये करायचे 22. 8 बॉल 22 धावा, 22 धावा 8 चेंडू. 39 धावा दाखल करायला लागलेत क्षितिज मोरे आणि पृथ्वीराज यादव. काय बॅटिंग सुरू आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. साहेबांना देखील विनंती करतो की मंचावर या. यातून मान्यवरांच्याच मुळे या मंचाची शोभा वाढते. ऑन साइडला ऑन ट्रॅक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे मयूर पन्हाळकर. कुसाई वाडीचा सितारा आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते तर 7 मध्ये 22 करायचे. शेवटच्या बॉलवर काय केलं जाईल, सिंगल घेतली जाईल पृथ्वीराज यादवच्या माध्यमातून, स्ट्राईक घेतली जाईल की षटकार वाजून याच 20 पेक्षा कमी धावा शेवटच्या ओव्हरमध्ये येतील हे पाहिलं जाईल. महादेव कदम वर्सेस पृथ्वीराज. मॅचची एज फ्लाय स्लीप मध्ये चेंडू फ्लाय होतोय, सिंगल मिळतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 आकड्यावर. 6 मध्ये 21 करायचे. चला नेक्स्ट मॅच वाकुर्डे खुर्द आणि तेऊरवाडी. प्लीज या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन. 3 ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा आणि टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना सगळ्यांचंच लक्ष वेधले या स्पर्धेने, सगळ्यांचंच लक्ष वेधले या मॅचने. एक्झिबिशन सामना बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र बनाम बेस्ट ऑफ 32 शिराळा. सगळे बेस्ट आहेत आणि आता बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्वश्रेष्ठ परफॉर्मन्स करावा लागेल तुम्हाला बेस्ट म्हणून संबोधण्यासाठी. त्यामुळेच आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवणारे सगळेच रथी महारथी आता दिवा गावच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या मैदानावर अवतरलेत. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित संघातील नामांकित खेळाडूंचा हा एक्झिबिशन सामना.
चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करा दोन्ही टीम. शेवटचा कॉल असेल, वेळ फार महत्वाचा आहे. पण दोन्ही टीमचे कॅप्टन सूचना असेल की टॉस साठी या. तेऊरवाडी आणि वाकुर्डी खुर्द कॅप्टन लक्षात घ्या या सूचनेकडे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. करमाळे टीम ज्याने आज खूप चांगला परफॉर्मन्स केला. यश पाटील लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच आपल्या नावी करणारा. शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट झालेली. काय घडलं? किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती और इस बार किस्मत बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र के साथ है. चांगला सामना. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन आहे 5-17. 5 बॉल 17 धावांची आवश्यकता. यश पाटील अकोटापाचा बॉल आहे. बॅटची एज लागते. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. हृदयाची धडधड 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 वाढवणारा सामना, प्रत्येकाला अचंबित करणारा सामना. जे प्रेक्षक बसलेत त्यांना उठून भाग पडण्यासाठी पाहणारा सामना आणि प्रत्येकाच्या पसंतीला उतरलेला हा सामना. तो म्हणजेच बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र, बेस्ट ऑफ 32 शिराळा. 4 मध्ये 16 करायचे. 4 चेंडू 16 धावा. 16 धावा 4 चेंडू. यश पाटील ऑफस्टंपवर मारा केला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय? आणि ते धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना पृथ्वीराज यादव वर स्ट्राईक मिळते. मॅच आता वेगळ्या स्तरावर जात असताना. चला टॉस तुम्ही जिंकलाय, लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करा. हा सामना संपल्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. लक्षात घ्या. 3 बॉल तेऊरवाडी टीम टॉस तुम्ही जिंकलाय. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मिस्टर मयूर शिंदे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुमचे डीजे मास्टर फार चुकीच्या वेळेला तुम्ही गाणं वाजवताय. समजू शकतो चुकतो तो माणूस आणि चुका समजून घेतो तो देव माणूस असतो. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता करायची 16 धावा. न्यू बॅटर मयूर शिंदे अष्टपैलू खेळाडू आहे. मयूरने आज गोलंदाजी केलेली आहे. हाताला इंजुरी झाली आहे. आता पृथ्वीराज यादव वर्सेस यश पाटील. पहिलाच बॉल ऑन दी ऑफ. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तहान मला लाटेची, प्रेमाने पोट भरणार नाही. हरलो जरी अनेकदा तरी मी जिंकल्याशिवाय थांबणार नाही. पृथ्वीराज यादव अगदी बॅटला चुंबन घेत असताना या बॅटने आज पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 36 धावांची एक झंझावात की. आता 2 बॉल 10, 2 चेंडू 10 धावा. IPL चा सामना मला आजही आठवतो. त्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंगच्या अगेन्स्ट फायनलच्या मॅच मध्ये अगदी रवींद्र जडेजाने या 2 बॉल मध्ये 10 धावा केल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंगने IPL वर नाव कोरलं होतं. आज या बेस्ट ऑफ पश्चिम महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ 32 शिराळा मधील 2 बॉल मध्ये 10 धावांचा हा सामना कोण जिंकेल याकडे सगळ्याचं लक्ष आहे. फटका फसला. चेंडू हवेत आहे. त्या खाली तात्याकडून झाली चूक. सिंगल मिळतीये. आता 1 मध्ये 9. पृथ्वीराज यादव अगदी त्याच पोझिशन मध्ये बसलाय. निराश आहे, हताश आहे. हा सामना जिंकून देऊ शकणार नाही. पण अजूनही सामना संपला नाही. 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 9 धावा. काय सामना, सुपर सामना. 1 चेंडू 9 धावा. काय पलटवार केलाय पृथ्वीराज यादव. तिने स्टंप सोडून हा प्रयत्न करत असताना इथे हा सामना जिंकला. वेल प्ले टीम बेस्ट ऑफ 32 शिराळा. या स्पर्धेमध्ये दाखवलं की नाद निराळा 32 शिराळा या मॅच मध्ये दाखवला. खूप चांगला परफॉर्मन्स आला. वेल प्ले टीम. दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील. वेल प्लेड बॉयज. खूप चांगला परफॉर्मन्स झाला खास करून या मॅचचा अगदी निकाल करणारा
नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल बेस्ट ऑफ 32 शिराळा या टीमला या मॅच मधील विनर ट्रॉफी. वेल प्लेड, थँक्यू व्हेरी मच पश्चिम महाराष्ट्र, थँक्यू व्हेरी मच 32 शिराळा. खूप चांगला खेळ झाला, प्रेक्षकांना अगदी या स्पर्धेचा आस्वाद घेतला आणि तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मराठवाडा टीम कडून किरवडे टीम कडून तुमचं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर मानेवाडीचा सितारा मिस्टर अमर माने ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि 32 शिराळा बेस्ट ऑफ 32 शिराळा टीम प्लीज मंचावर या, आपल्याला मान्यवरांची शुभस्थिती दिला जाईल ही ट्रॉफी. आणि मायक्रोफोनवर करूया बद्दल ऐकूया आमचेच परम मित्र आणि याच परिसरातील मैत्रीण आवाज गणेश पवार सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी.